जागतिक परिप्रेक्ष्याचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वृद्धिंगत होत असून लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, पंतप्रधानांचं नवी दिल्लीत प्रतिपादन. आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा पाया असून आपली लवचिकता आणि सामर्थ्याच्या बळावर भारत जगासाठी आशास्थान बनला आहे, पंतप्रधान. वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमातून भारत लवकरच गगनयान मिशन सुरू करेल आणि येत्या काळात अंतराळ स्थानकही उभारेल. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. आजचा राष्ट्रीय अंतराळ दिन हा इतिहासावरचा आत्मविश्वास आणि भविष्यातला संकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापारासंदर्भातल्या वाटाघाटी अद्यापही सुरू. राष्ट्रहिताच्या दृष्टीनं निर्णय घेतला जाईल, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची नवी दिल्लीत माहिती. 2030 पर्यंत $1.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणं आणि जागतिक स्तरावर आघाडीच्या 10 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याचं महाराष्ट्राचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य. मुख्यमंत्री. राज्यात येत्या काळात 1 कोटी बहिणींना लखपती दिदी करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. देशातल्या सर्व राज्यांच्या महिला आयोगांनी समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करत असल्याचा विश्वास महिलांना द्यावा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या सूचना. महागणेशोत्सव राज्य उत्सवानिमित्त गीत आणि पोर्टलचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण. महागणेशोत्सवात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचं केलं आवाहन. बँकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थानासह 7 ठिकाणी सीबीआयचे छापे. आणि आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज इलावेनिल व्हॅलेरिवन आणि अर्जुन बबुता यांची मिश्र दुहेरी गटात 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई.